नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी डिजिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नवीन शासन निर्णय आलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, राज्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही राबवली जाते. या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय आलेला आहे. आणि हाच शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजेल. तर मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2025-26 मध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयाची आपण सविस्तर या ठिकाणी प्रस्तावना बघूयात. त्यानंतर आपण शासन निर्णय काय आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथे शासन निर्णयान्वये राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू केली आहे. तसंच उपरोक्त योजनेची सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेली एकूण 10,450 लक्ष इतका निधी कार्यक्रमास मान्यता देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, राज्यातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचा एकूण 20 लक्ष रुपये एवढा निधी कृषी आयुक्त यांनी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे उक्त निधीतून सुरुवातीला सन 2023-24 व सन 2025-26 मधील प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी त्यानंतर उर्वरित जो निधी आहे तो सन 2025-26 मधील अनुदानासाठी खर्च करण्यात यावा, असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जसं की तुम्ही आत्ता GR मध्ये बघितलेलं आहे, आपल्याला एकूण 10,450 लक्ष इतका निधी जो आहे तो या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी सन 2023-24 किंवा 24-25 मध्ये फॉर्म भरले होते, त्यांचे फॉर्म प्रलंबित होते, अशांना सुद्धा या ठिकाणी जो निधी आहे तो वितरित करण्यात येणार आहे. आणि उर्वरित निधी जो आहे तो सन 2025 मधील जे शेतकऱ्यांना या ठिकाणी फळबाग योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्यांच्यासाठी तो वापरला जाणार आहे. तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूया तशाच नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. जोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.